माझ्यासाठी कमेंट करताय ना तुम्ही, नेता पागल आहे, नेता बावळट आहे, नेताला काहीच कळत नाही, नुसतं किरकिर करतो, बायकोला बडबडतो, शिव्या घालतो, नुसतं तिला त्रास देतो. तर ती मला कशी मुद्दाम त्रास देते हे तुम्हाला माहीतच नाही. म्हणजे मी कसा बोलून दाखवतो, पटापटा बोलतो ना, मग त्यामुळं ते म्हणतात ना, एकदा मारणाऱ्या बैलाची शिंग दिसली की, मारक्या बैलाची शिंग दिसली की तो लय मारतो लय मारतो असं म्हणतात. तसं झालंय माझं. प्रत्येक वेळेस मग मी चुकीचा ठरतोय. आता आज तिनं काय केलं, गपचूप मला न बोलता काय न करता पिशवी भरून त्रिशाला घेऊन गेली. दोघं मायली की गेल्या त्या. सगळं स्वयंपाक तसंच तिनं बनवलं होतं, मी नाही म्हणणार बनवलं नाही म्हणून. तिनं सगळं स्वयंपाक बनवलं आहे, तसंच शेडमध्ये ठेवलं आहे, दरवाजा लावून पिशवी भरून गेली. मग मी तिथं होतो, तिकडं गेलेलो, मी आलो आहे समोर. तिला म्हणलं कुठं चालली, मला विचारायचं नाही म्हणे. म्हणलं काय कुठं चालली, मला बोलच ना. आणि अचानक तिनं पिशवी उचलली आणि पुरीला घेऊन काका निघाली. मग तिला अडवायला लागलो मी, अगं कुठं चालली, नको जाऊ, कुठं चालली, नको जाऊ. थांबलीच नाही. मी कुठं पण जाईल, करून खाईल. मग अशा डोकं हलतंय, असं की वागलं ना मग डोकं सटकतंय. मला न विचारता जाण्याची गरज काय. मग नंतर आर्यन थोड्या वेळानं माझ्याकडं आला आणि मी म्हटलं आर्यन मम्मी काय बोलत होती का. काय वाद नाही विवाद नाही, तिचं आणि माझं भांडण नाही, काहीच नाही. गुपचुपच उठली आणि पिशवी घेऊन निघाली. तिनं त्रिशाचे कपडे आतमध्ये टाकताना मी बघितलेलं पिशवीत. म्हटलं कपडे टाकून कुठं चालली म्हणून. मग आर्यनला विचारलं मी. आर्यन तिकडं खेळत होता आणि तो गेला मागं तिथपर्यंत, ती कुठं चालली म्हणून बघायला. मग तो रडत होता वाटतं, मम्मी चल परत, मम्मी चल परत, काय आलीच नाही परत. आणि आर्यननं विचारल्यानंतर मग ती पिकअपमध्ये बसून गेली. मग तो परत आला. म्हणलं कुठं गेली, कामाची गाडी जाते ना त्या गाडीत बसून गेली म्हणलं. आता मी फोन उचलायलो आहे. नेमकं ती कामाला गेली का तिकडं आईवडिलाकडं निघून गेली त्या पिकअपमध्ये बसून, तेच कळना मला. इकडं एक साईडला गाव आहे, त्या गावापर्यंत त्या गाडीत अशी जाऊन तिथून गेली का कुठं त्या गाडीत बसून कामालाच गेली हे देवालाच माहीत आणि तिलाच माहीत. ह्यांना पण घेऊन जायचं मग, रोहन आर्यनला पण ठेवून कशाला गेले तू, घेऊन जायचं त्यांना पण. एवढं बघशीलच तू, इथं ठेवायची गरज काय होती यांना. माझं मी कुठं पण जगल, मी जाणार आहे कुठं तर निघून मी पण. आज मला फोन वगैरे जर तिचा आला तर बरं आहे, नाही तर मी खरंच निघून जाणार आहे. मला पण काय नाही राहायचं. मग येऊन पोरं घेऊन जाईल ती, काय करायचं ती करल. नेमकं कामाला गेली, कामाला जात असेल ना मला सांगायचं, मी कामाला चालले, त्रिशाला ठेवा तुमच्याकडंच, मी जाते, असं बोलून जायचं ना. माणूस पिशवी पकडतोय, अडवतोय, एवढं कशाला नाटकं पाहिजेत तुला. घरी बसून मी कधीच तिला कामाला जा त्याचा बोलत नाही. पण मला काय म्हणायचं, भांडण नाही काय नाही, तुम्ही नाही, मला पण बरं वाटेना. 2-3 दिवस झालं मी गप्पच आहे. व्हिडिओ पण येत नाहीत बघा माझे पहिल्यासारखे. येतात का, नाही येत, कारण मी आजारीच आहे. माझे पाय सगळे सुजल्यात. मला काय पण विचारात पडलेला असतोय मी. कुठं गेलो मी 5 मिनटं मागं पोरांना पाठवणार, मागं येणार, चला चला. लाईटीला पण काय कुठला गोळा उठलाय काय की, वायर जोडाय गेले, तुटल्या वायर कुठं तर, आणि ते काय जुळण येते का काय नाही काय माहिती. मग आर्यनला तर सांगायचं की आर्यन मी कामाला चालले, रडू नको, जा पप्पाला पण सांग मी कामाला गेले म्हणून. पण गुपचूप जायची काय गरज आहे, बोलून जायचं ना. माझं मत एवढंच आहे. आणि मग आता ती आली माझ्या समोर, मग आता मी बडबडणार नाही, आता मी चिडणार नाही. तुमचा काही समज नाही, मी तुम्हाला काय म्हणून सांगू, मी का सांगून जाऊ, असं उरमाट बोलणं मग माझं डोकं हलतंय.
लय मार खाणार आहे पूजा तू आता माझा. नाही मारत फिरून काय नाही, मीच कुठं तर निघून जाणार आहे माझं मी, म्हणजे कशाला माझा त्रासच नको कोणालाच. सतत पैसे 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 कुठून पैसे येणार आहे. माणूस घरात बाजार आणतो, हे आणतो ते आणतो, दवाखाना असतं, एक तर आपण कसं तर ॲडजस्ट करतोय. मग कोणी पण काय सामान घेऊन येऊ द्या, द्यायची हाक कुणी का असं ना. मग काय दिसलं हो इकडे या बोलवायचं खरेदी करण्यासाठी. जरा समजून घ्यावं परिस्थितीला. आपण काही कुठलं काही नोकरदार आहे तेव्हा आपल्याकडं पटापट पैसा येणार आहे. एकतर कामं नसतात काय नसतात, बायांना असतात कामं शेतातली काय पण 12 महिने पिकं असतात इकडं. द्राक्षाची बाग हे ते ऊस खुरपायला काय ते काय पण कामं असतात, गड्यांना नसतं. धाराशिवला जावं लागतं. नाहीतर कार्यक्रमाला याला त्याला सगळा पैसा गेला. त्रिशा किती दिवस आजारी आजारी होती, महिनाभर होती की नाही. मग मी कुठून यांना देणार आहे सततच सततच. पण काहीच वादविवाद नव्हता, काही एक शब्दानं मी तिला बोलाय नाही आणि गुपचूप निघून गेले. पाठ आपली कशी झाली आहे बघा. केवढीच होती. आम्ही पहिल्या दिवशी तिला घरी घेऊन आलो तेव्हा तिला पिशवीत टाकून आणलेलं. आता लय मोठी झाली. एखादं असावं ना, असं आडी अडचण काय आल्या होते तेवढे 4 पैसे ठेवायचे तिला आपल्याला कायमचीच. म्हणजे एकाचे 2 होतील, 2चे 3 असं होतील. व्हावं मी लय काय असं करत असतो, पण काय माझं नशीबच लय फुटकं आहे. कुठं तर काय तर मध्येच फिसकटतंय. आता ती आपली एक म्हैस पण आहे दुधासाठी, ती आटली पण आता लक्ष्मी. तिचं दूध वगैरे बंद झालं आहे आता. आता ती प्रेग्नंट आहे, तिला 5 महिने झाले. जेव्हा तिला पाणी ठेवलं तेव्हा नाही पिली ती, तिनं सांडून दिलं आणि आता पाण्यासाठी तिथं फिरायला लागली. जुली तू पूजा इमानदारीनं मी तुला सांगतोय, तुझा मला फोन नाही आला तर मी आज घरी थांबणार नाही. मग तू ये आणि पोरं घेऊन जा. आली लाईट, आली आली लाईट, आली लाईट, आली लाईट, आली डिंगलिंग डिंगलिंग डिंगलिंग.